काय बघितलंय आतापर्यंत आपण AWS मध्ये? बोला. ओके क्लाउड ट्रेल, SQS वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. पण रिसेंटली आपण बघितलंय क्लाउड वॉच. क्लाउड वॉच मध्ये आपण काय करतोय? मॉनिटरिंग वगैरे केली आहे. ठीक आहे. त्यानंतर क्लाउड ट्रेल बघितलाय. क्लाउड ट्रेल पण आपण युजर ऍक्टिव्हिटी साठी यूज केलाय. ठीक. पण त्या आधी आपण एक सर्व्हिस बघितली होती RDS. RDS बघितलेला आहे. कशासाठी यूज करतो आपण? डेटाबेस साठी यूज करतो. बरोबर आहे. तर आता स्टोरेज साठी तुम्ही किती सर्व्हिसेस बघितल्या AWS मध्ये? एक S3 बघितलाय, RDS बघितलेला आहे. आणखी EC2 मध्ये EBS व्हॉल्यूम्स फॉर स्टोरेज. राईट. तर स्टोरेजचे दोन टाइप्स कोणते कोणते? एक ऑब्जेक्ट स्टोरेज आणि एक दुसरा ब्लॉक स्टोरेज. ब्लॉक स्टोरेज मध्ये EBS बघितलाय आपण. ऑब्जेक्ट मध्ये S3 बघितलेला आहे. देन आपण बघितलंय RDS मध्ये आपण काय करतोय? रिलेशनल डेटाबेस सर्व्हिस. त्यामध्ये आपण काय करतोय? स्ट्रक्चर्ड फॉर्मॅट मध्ये डेटा स्टोअर करू शकतो. राईट. एकदम कॉलम्स आणि आपण त्यावर प्रॅक्टिकल पण आपण करून बघितलेलं आहे. प्रॅक्टिकल मध्ये काय? टॉमकॅटची ऍप्लिकेशन, त्यामध्ये डेटा अँड देन तो डेटा बॅकएंड मध्ये कुठे जातोय? डेटाबेस मध्ये, आपल्या RDS च्या डेटाबेस मध्ये सेपरेट इन्स्टन्स मध्ये स्टोअर होतो. अंडरस्टूड? तर त्याच वेळेस आपण हे पण डिस्कस केलं होतं की RDS सोबत आणखी एक डेटाबेस आपण क्रिएट करू शकतो. दुसरा एक असतो रिलेशनल आणि दुसरा आपण डिस्कस केला होता नॉन रिलेशनल डेटाबेस. काय म्हटलं होतं आपण? नॉन रिलेशनल डेटाबेस. तर आता ऍक्च्युअली आपल्याला जे डिस्कस करायचं आहे ते नॉन रिलेशनल डेटाबेस बद्दल डिस्कस करायचं आहे. कशाबद्दल? नॉन रिलेशनल डेटाबेस बद्दल. तर आता ऍक्च्युअली AWS मध्ये अशी कोणती सर्व्हिस आहे जे नॉन रिलेशनल डेटाबेस मध्ये काम करते? तर ते म्हणजेच DynamoDB. मार्केटमध्ये मल्टिपल तुम्हाला मिळून जातील सर्व्हिसेस. इवन AWS कडे बी मे बी दुसरी एखादी सर्व्हिस असू शकते. बट आपण कोणती बघणार? DynamoDB. आपण विचार केला होता इथे बघा, नॉन रिलेशनल डेटाबेस. नॉन रिलेशनल मध्ये काय आपण यूज करतो? DynamoDB. तर DynamoDB बद्दल आपण पूर्ण इन्फॉर्मेशन आज घेणार. काय आहे, कशासाठी यूज करतात. तर बघा, आपला जो डेटा असतो मल्टिपल फॉर्मॅट मध्ये आपण सेव्ह करू शकतो. तुम्ही डॉक्युमेंट्स सेव्ह करू शकता, तुम्ही ग्राफ्स सेव्ह करू शकता. ठीक आहे. तर ज्या पद्धतीने रिक्वायरमेंट असेल, जसं डॉक्युमेंट स्टोअर करायचं असेल तर डॉक्युमेंट DB वगैरे आपल्याकडे अवेलेबल असतो. ग्राफ्स वगैरे सेव्ह करायचे असेल तर ग्राफसाठी मल्टिपल तुम्हाला डेटाबेसेस मिळून जाणार. AWS कडे पण अवेलेबल आहे. तर याच पद्धतीने जो आपला डेटा आहे रॅन्डम फॉर्मॅट मध्ये की आणि व्हॅल्यू मध्ये जर आपल्याला सेव्ह करायचा असेल तो काय असणार आहे? DynamoDB. इथे कुठलाही स्ट्रक्चर नाही राहणार. RDS मध्ये आपण काय बघितलं? एकदम फॉर्मॅट असतो. एक्सेल फॉर्मॅट मध्ये आपण डेटा सेव्ह करतो. नाव असलं पाहिजे, एज असली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी. राईट. आपण करून पण बघितलेला आहे. तर तो एकदम स्ट्रक्चर असेल, टेबल असेल, रोज असेल, कॉलम्स असणार. आणि आपल्याला आधी डिफाईन करावं लागेल की याच पद्धतीचा असायला पाहिजे. बट इथे DynamoDB मध्ये असं काही नाहीये. तुम्हाला वाटेल तसा डेटा तुम्ही पुट करा. तुम्हाला एका व्यक्तीचं नाव टाकायचं आहे तर नाव टाका, युजर ID टाकायची, युजर ID टाका, त्याचा क्लास टाकायचा, क्लास टाका. किंवा एका पर्सनचा ऍड्रेस टाकायचा बट दुसऱ्या पर्सनचा ऍड्रेस टाकायचाच नाहीये. त्याला ऍड्रेस वाला पर्सन राहिलाच नाही पाहिजे. तर असे जे डेटा आहे जो रॅन्डम असेल तो डेटा सेव्ह करण्यासाठी आपण काय करणार? DynamoDB. आणि हा आपल्याला यूज करायचा आहे तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये म्हणा किंवा तुमच्या समोरच्या फ्युचर मध्ये म्हणा. अंडरस्टूड? तर सिंपल DynamoDB ऍक्च्युअली काय आहे? तर DynamoDB इज अ नॉन रिलेशनल डेटाबेस आणि इट्स अ सर्व्हरलेस डेटाबेस. सो सी हिअर व्हॉट इज DynamoDB? तर DynamoDB इज अ सर्व्हरलेस, fully managed, distributed, NoSQL database with a single digit millisecond performance at any scale. NoSQL database. तर इथे पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तुम्हाला हे फक्त रीड करायचं आहे आणि कशा पद्धतीने यूज करणार ते आता आपण बघणार आहोत.
तर मेन जो याचा फीडबॅक ऍडव्हान्टेज आहे तो म्हणजे सर्व्हरलेस. आपण आता इथे काय केलं होतं, आरडीएस मध्ये एक सर्व्हर क्रिएट केलेलं होतं EC2 इन्स्टन्स सारखाच डीबी इन्स्टन्स, आणि देन त्यामध्ये आपला डेटाबेस वर्क करायचा, त्यामध्ये आपला डेटा स्टोअर व्हायचा. पण इथे असं काही सर्व्हर वगैरे नाहीये. हा बॅकएंड मध्ये कुठला तरी स्टोरेज यूज होत आहे आणि त्यामध्ये डेटा पूर्ण स्टोअर होत आहे. सर्व्हरची काहीही आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही. अंडरस्टूड. आणि जसं आपण S3 मध्ये बघितलंय की आपण जो डेटा स्टोअर करतो तो डेटा आपल्याला हाय अवेलेबिलिटी अवेलेबल असते. अमेझॉन काय करतो, त्याचे कॉपीज क्रिएट करून ठेवतो आणि देन आपल्याला जर एखादा अवेलेबिलिटी झोन डाऊन झालाय तर दुसऱ्या अवेलेबिलिटी झोन मधून तो डेटा आपल्याला प्रोव्हाइड करत असतो. तर इथे पण सेम फीचर्स अवेलेबल असणार आहे डेटा बॅकअप साठी. अंडरस्टूड. तर डेटा आपला एकाच ठिकाणी राहणार नाही, मल्टिपल ठिकाणी राहणार. तर ते हाय अवेलेबिलिटी प्रोव्हाइड करायचं काम कोणाचं आहे, AWS. क्लिअर. नो स्क्वेल डेटा, नो स्क्वेल हा एक फीचर, म्हणजे इथे कुठलीही लँग्वेज यूज करायची गरज नाहीये, फक्त डेटा ऍड करा, संपला विषय. फुल्ली मॅनेज कोण मॅनेज करणार, AWS मॅनेज करणार. आपल्याला काहीही यामध्ये एक्स्ट्रा एफर्ट्स लावायची गरज नाहीये. सिंगल डिजिट मिलीसेकंड परफॉर्मन्स ऍट एनी स्केल. सिंगल डिजिट मिलीसेकंड परफॉर्मन्स ऍट एनी स्केल मीन्स व्हॉट, की जेव्हा पण आपल्याला रिक्वायर्ड आहे तेव्हा आपण तो डेटा विदिन अ सेकंड्स वगैरे ऍक्सेस करू शकतो. आणि त्यासाठी भरपूर काही टर्म्स आहेत त्या आपण यूज करू. यूज केसेस मध्ये बघा, फायनान्शियल सर्व्हिस मध्ये जसं आता तुम्ही बँकिंग सेक्टर म्हणा, बँकिंग सेक्टरमध्ये कुणाचे डॉक्युमेंट्स असतात, कुणाला इन्शुरन्स पाहिजे, कुणाकडे डॉक्युमेंट्स नाही आहे, किंवा ट्रान्झॅक्शन आपण करतोय, जीपे वगैरे करतोय, तर एका युजरचा युजर आयडी असेल, दुसऱ्या युजरचा दुसरा युजर आयडी असेल, बरोबर. देन त्यांच्या अकाउंट बद्दल इन्फॉर्मेशन असेल, तर ही रॅन्डम असते इन्फॉर्मेशन. क्लिअर आहे. तर फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये यूज केला जातो. गेमिंग सेक्शन मध्ये यूज केला जाईल, स्ट्रीमिंग ऍप्लिकेशन्स मध्ये यूज केला जाईल. डेटा कसा पण स्ट्रीम होतो. आज मी MP4 यूज करतोय, उद्या मी MKV यूज करू शकतो, कुठल्याही फॉर्मॅट्स मध्ये डेटा जाऊ शकतो. ठीक आहे. इव्हन रिप्लिकेशन अवेलेबल आहे इथे. रिप्लिकेशन मीन्स आरडीएस मध्ये मी तुम्हाला रिप्लिकेशन बद्दल सांगितलेलं आहे. प्रॅक्टिकल करून बघितलं का ते, तुम्हाला टास्क मध्ये होतं, रिप्लिका करून बघितलं का. आरडीएस मध्ये रिप्लिकेशनचा पोर्शन आहे तो रिप्लिका करून बघा. जसं तुम्ही S3 मध्ये केलंय त्याच पद्धतीने आरडीएस मध्ये करा. रीड रिप्लिका बद्दल आपण डिस्कस केलेला आहे. तर इथे सुद्धा आपल्या रिप्लिकास क्रिएट करता येणार. एका अवेलेबिलिटी झोन मध्ये जर आपण डायनामोडीबी क्रिएट करतोय तर तो अवेलेबिलिटी झोन दुसऱ्या अवेलेबिलिटी झोन, तो डायनामोडीबी टेबल आपण दुसऱ्या अवेलेबिलिटी झोन मध्ये रिप्लिकेट करू शकतो. अंडरस्टूड. ओके. तर एवढे सारे फीचर्स आहेत, आणखी भरपूर साऱ्या गोष्टी इथे तुम्हाला मिळतील. AICD ट्रान्झॅक्शन. आता हे AICD ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, तर बँकिंग सेक्टर मध्ये जे काही गोष्टी होतात ट्रान्झॅक्शन रिलेटेड, तर त्या गोष्टी इथे तुम्हाला रीड करायला मिळेल. तर भरपूर सारे फीचर्स आहेत, त्यासाठी आपल्याला डायनामोडीबी यूज करायचं. अंडरस्टूड. ओके. सो बेसिक इन्फॉर्मेशन, NoSQL डेटाबेस, फुल्ली मॅनेज अँड सर्व्हरलेस. इकडे काही इन्फॉर्मेशन आहे का, सेम इन्फॉर्मेशन दिलेली. आणि येस, हाय अवेलेबिलिटी असेल, ऑटो स्केलिंग अवेलेबल असेल, तुमचा डेटा जसा तुम्ही स्टोअर करत जाणार तसा त्याचा डेटा साईज वाढत जाणार आणि तसंच तुम्हाला कॉस्टिंग लागत जाईल. इझी, काही कठीण नाही आहे. आपली कुठली लँग्वेज यूज करायची नाही आहे, एकदम इझी वेने आपल्याला डेटा टाकायचा. तर आपण आहो कुठे, AWS कन्सोल मध्ये. आपल्याला इथे काय सर्च करायचं आहे, तर इथे आपल्याला सर्च करायचं आहे डायनामोडीबी. आणि ते कुठे मिळणार, आता तुम्ही डायरेक्ट इथे सर्च करा जे पण सर्व्हिस पाहिजे ते. पण तुम्हाला या बटन बद्दल माहिती आहे का, हा या बटन बद्दल माहिती आहे. या बटन मध्ये पूर्ण ग्रुपिंग असते. कम्प्यूट सर्व्हिस, डेटाबेस सर्व्हिस, मायग्रेशन, बॅकअप, एव्हरीथिंग. पूर्ण सर्व्हिसेस इथे अवेलेबल आहे. जे आपण सर्व्हिसेस बघा, अॅनालिटिक्स मध्ये अॅनालिटिक्स बद्दलच्या पूर्ण इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस मिळणार. अप्लिकेशन इंटिग्रेशन मध्ये अप्लिकेशन इंटिग्रेशन वाला मिळणार. आता आपला जो EC2 असतो हा कुठे असतो, EC2 काय, कोणती सर्व्हिस आहे, कम्प्यूट सर्व्हिस आहे. तर इथे कम्प्यूट वाला ऑप्शन दिसेल तुम्हाला, दिसतोय. तर EC2 कम्प्यूट मध्ये आहे.
लॅम्बडा कम्प्युट मध्ये दिसतोय एक, बिनस्टॅक दिसतंय, हे एवढे सारे सर्व्हिसेस आहे जे कुठे येतात कम्प्युट मध्ये. सेम कंटेनर्स असणार. डेटाबेस मध्ये बघा RDS आहे, अरोरा DSQL आहे आणि डॉक्युमेंट DB पण अवेलेबल आहे यांच्याकडे. जर डॉक्युमेंट टाइप ऑफ डेटा तुम्हाला सेव्ह करायचा असेल तर तुम्ही काय यूज करणार, डॉक्युमेंट DB. क्लिअर आहे. ग्राफ्स वगैरे सेव्ह करून ठेवायचे असेल तर त्यासाठी पण त्यांचा एक सेपरेट डेटाबेस असतो. आता मला नाव लक्षात नाहीये बट असतो. ठीक आहे. देन यामध्ये तुम्हाला दिसेल DynamoDB. कुठे येते, डेटाबेस मध्ये DynamoDB. बट आतापर्यंत तुम्ही डायरेक्टली काय करता, इथे सर्च करता जी पण सर्व्हिस पाहिजे ते. बट ते ऍक्च्युली कुठे असतं तर हे सारे यांचे डिस्ट्रीब्युटेड काय म्हणतात त्याला, ग्रुप्स बनलेले आहेत. त्या ग्रुप्स मध्ये ते अवेलेबल असतात. अंडरस्टूड. ओके. सो आपण यूज करणार DynamoDB. सो सिंपलचा DynamoDBचा डॅशबोर्ड बघतोय. यामध्ये आपल्याला काही अशी रिक्वायरमेंट नाही की इन्स्टन्स असलाच पाहिजे. इन्स्टन्सची काही गरज नाही. सिंपल टेबल क्रिएट करायचं आणि डेटा ऍड करत चालायचं. तर पहिला टेबल आपण इथे क्रिएट करणार. सेम इन्फॉर्मेशन आपण आताच डिस्कस केली आहे. लेफ्ट हँड साइडला बघा डॅशबोर्ड आहे, टेबल्स आहे, एक्सप्लोर आयटम्स, काही क्वेरीज आपण चालवू शकतो ते दिलेलं आहे. बॅकअप आहे, एक्सपोर्ट टू S3, इम्पोर्ट टू S3. एक्सपोर्ट इम्पोर्ट तुम्हाला माहिती आहे, एक्सपोर्ट करणे, इम्पोर्ट करणे, राईट. S3 मध्ये डेटा टाकणार आणि तिथून जर आपल्याला घ्यायचं असेल तर इम्पोर्ट करणं. देन इंटिग्रेशन आहे, रिझर्व कॅपॅसिटी अँड सेटिंग्स, नॉर्मल. ठीक आहे. तर एवढे पोर्शन्स आपल्याला बघायचं आहे. तर सिंपल डॅशबोर्ड मध्ये काही दिसतंय का, काही नाही आहे. ज्या टेबल्सला तुम्ही फेवरेट क्लिक करणार ते तुम्हाला इथे दिसायला येतील. ठीक आहे. अलार्म्स वगैरे सेट करता आपण ऑलरेडी शिकलोय. अलार्म्स कसे क्रिएट करतात, कुठे क्रिएट करतात अलार्म्स, क्लाउड वॉच मध्ये. तर इथे जर अलार्म्स वगैरे आपण सेट करून ठेवलेले असेल तर मॅनेजिंग क्लाउड वॉच यू कॅन डू दॅट. डॅक्स बद्दल तर आपल्याला डिस्कस नाही करायचं आहे. तर सिंपलचा एक टेबल क्रिएट करू. सो क्रिएट टेबल. आता इथे टेबल क्रिएट करायचं आहे. नॉर्मल नाव देऊ आपण इथे टेस्ट. ठीक आहे. टेस्ट म्हणून टेस्ट द्या किंवा डेमो म्हणून एखादा नाव. आता यामध्ये टेबलमध्ये डेटा टाकायचा कसा, करेक्ट. तर तुम्हाला माहिती असेल एक्सेल मध्ये आपण डेटा टाकतो. एक्सेल मध्ये डेटा टाकतो किंवा आता इथे जर आपण एखादा लाईन मध्ये जर डेटा ऍड केला किंवा तुम्ही लाईन मध्ये जर बसले तर स्टार्टिंग कुठून होते, फर्स्ट पासून होते. आणि आपण सेम रोज क्रिएट करत गेलो तर आपल्याला आयडेंटिफिकेशन कशाने करावं लागेल. इंडेक्स पेज माहिती आहे, इंडेक्स पेज. एक बुक माहिती आहे, बुक मध्ये पहिला पेज असतो कोणता, इंडेक्स पेज, ज्यावर काय असते, इन्फॉर्मेशन असते. कशाची, की तो जो पर्टिक्युलर तुम्हाला टॉपिक पाहिजे तो टॉपिक कोणत्या पेजवर अवेलेबल आहे. करेक्ट. इंडेक्सिंग असते. तर सेम इंडेक्सिंग इथे अवेलेबल असणार. इंडेक्सिंग मध्ये सर्वात आधी तुम्हाला पार्टिशन की द्यायची. पार्टिशन की ज्याने तुम्हाला स्टार्ट करायचं आहे की डेटा तो कुठे आहे ते तुम्ही आयडेंटिफाय करणार. तो डेटाचा नंबर काय आहे, तो डेटा आहे कुठे. आता हे तर आपला नॉर्मल कॉन्व्हर्सेशन झालं, बट ऍक्च्युली हे असते हार्ड ड्राईव्हचं पोर्शन पूर्ण. कशाचं, हार्ड ड्राईव्ह. हार्ड ड्राईव्ह मध्ये छोटे छोटे पार्ट्स असतात आणि त्या पार्ट्स मध्ये डेटा कुठल्या लोकेशनला आहे हे जर बघायचं असेल तर आपण काय करणार, त्याला नंबर्स देणार. नंबर देणार कुठली तरी एखादी की त्याला सर्च करण्यासाठी. कळलं. तर त्यामध्येच पहिली कोणती गोष्ट आहे, पार्टिशन की, जे सुरुवात करणार तुमच्या डेटाला सर्चिंग साठी. कळलं का. जर तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे, सॉरी, डेटा आपल्याला पुट करायचा आहे तर तो डेटा पुट करण्यासाठी पहिली टर्म काय असेल, पार्टिशन की. आणि इथे इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे. पार्टिशन की इज अ पार्ट ऑफ टेबल्स प्रायमरी की. कळलं का. 1 2 3 4 असा जो नंबर येतो आपल्या इंडेक्स मधला तो नंबर कन्सिडर करा पार्टिशन की आहे. किंवा होऊ शकते नेम, ऍड्रेस वगैरे काही असेल तुमचं पार्टिशन कीज, ते तुम्ही इथे
यूज करू शकता की तुम्हाला नेमने सर्च करायचं आहे की तुम्हाला सिटीने सर्च करायचं आहे. कळलं का? ठीक आहे. तर मी तुम्हाला एक्सेलच्या फॉर्मॅटमध्ये पण तुम्हाला हा डेमो समजावून सांगतो कशा पद्धतीने होतो. तर सर्वात आधी इथे आपल्याला पहिल्यांदा द्यायचं आहे पार्टिशन की. तर लेट्स कन्सिडर करा युजर आयडी. युजर आयडी ने तुम्ही काय करणार? सर्च करणार और युजर आयडी त्याला मेन्शन करणार जेणेकरून तुम्ही सर्च करू शकले पाहिजे की युजर आयडी याचा 1 आहे तर हा आपल्याला फाइंड आउट होईल. युजर आयडी ज्याचा 2 आहे तो आपल्याला फाइंड आउट व्हायला पाहिजे. ज्याचा 3 आहे तो आपल्याला फाइंड आउट व्हायला पाहिजे. जेव्हा आपण सर्चिंग करणार तेव्हा ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. कळलं? ओके. आता युजर आयडी स्ट्रिंग हे काय आहेत? आता काय आहे? डेटा टाइप्स. काय आहे? डेटा टाइप्स. ज्यांनी कोडिंग वगैरे थोडंफार बघितलं असेल किंवा आयडिया असेल त्यांना हे समजून जाईल की स्ट्रिंग मीन्स एक कॅरेक्टर्स असतात. ठीक आहे. नंबर्स मीन्स नंबर्स असतात 1 2 3 4. स्ट्रिंग मीन्स ABCD 1 2 3. तसं कंबाईन म्हणजे तो असेल स्ट्रिंग कॅरेक्टर्स. ठीक आहे. आणि बायनरी म्हणजेच 0 1 किंवा SOR. ठीक आहे. तर आपल्याला इथे काय द्यायचं? युजर आयडी कशात असतो? नंबर्स मध्ये. व्हेरी गुड. तर इथे आपण नंबर सिलेक्ट केला. आता हे सॉर्ट की काय आहे हे थोड्या वेळानंतर बघू. आधी आपण फक्त युजर आयडी यूज करणार आणि फक्त युजर आयडी ने डेटा ऍड करून बघणार. तर इथे आपण व्हॅल्यू नाही दिली तर तो त्याला ब्लँक कन्सिडर करतो. ऑप्शनल आहे तसं पण. आणि इथे बघा टेबल सेटिंग्स. टेबल सेटिंग्स मध्ये 2 ऑप्शन्स आहेत. एक आहे डिफॉल्ट सेटिंग आणि दुसरं कोणतं आहे? कस्टमाइज सेटिंग. आपण सध्या डिफॉल्ट सेटिंग मध्ये जाणार आणि हे ऑप्शन्स जरा रीड करा की जेव्हा आपला डेटाबेस क्रिएट होतो इथे तेव्हा आपले कोणते कोणते टर्म्स इथे अप्लाय होतात. सेटिंग कोणती कोणती अप्लाय होते यावर. ओके. आणि देन एडिटेबल आफ्टर क्रिएशन. एडिटेबल आफ्टर क्रिएशन आपण काय काय हा टेबल क्रिएट केल्यानंतर मॉडिफाय करू शकतो, एडिट करू शकतो. कळलं? तर इथे बघा पूर्ण गोष्टी आपण एडिट करू शकतो. फक्त एक नाही करू शकत. ती कोणती आहे? लोकल सेकंडरी इंडेक्स. तर लक्षात ठेवायचं ही गोष्ट. जेव्हा आपण इथे टेबल क्रिएट करतो तेव्हाच आपल्याला लोकल सेकंडरी इंडेक्स क्रिएट करावी लागेल. अदरवाइज आपल्याला चान्स मिळणार नाही. एकदा क्रिएट झाल्यानंतर चान्स मिळणार नाही. त्याला एडिट करता येणार नाही, क्रिएट करता येणार नाही. कळलं? ठीक आहे. तर सध्या बेसिक टर्म घेऊ. डेटा कसा ऍड होते तेवढं बघू. टॅग्स तुम्हाला देता येतात. यू नो दिस टॅग्स. ठीक आहे. तर क्रिएट टेबल. एक छोटासा टेबल आपला क्रिएट झालेला आहे. टेबलचं नाव आहे. आता इथे काय होऊ शकते? हा टेबल क्रिएट व्हायला टाइम लागू शकतो. तर आपल्याला पेशन्स ठेवावं लागेल. क्रिएट होण्यासाठी टाइम पण घेतो. आता सध्या यामध्ये काहीच नाही टाकलंय आपण. सेटिंग्स डिफॉल्ट आहे तर हा इझिली ऍक्टिव्ह झालेला दिसतोय. ओके. काय काय दिलेलं आहे आपण? पार्टिशन की काय दिलेली आहे? युजर आयडी आणि नंबर्स मध्ये राहणार. इंडेक्सेस 0 आहे. रिप्लिकेशन रिजन्स. रिप्लिकेट केलाय का आपण याला? नाही. तर हा टेबल आपला याच रिजन मध्ये अवेलेबल आहे मुंबईमध्ये. दुसऱ्या कुठल्याही रिजन मध्ये याला रिप्लिकेट केलेलं नाही. डिलीशन प्रोटेक्शन. आता डिलीशन प्रोटेक्शन आपण ऑलरेडी बघितलंय. EC2 चं आठवण करा. EC2 मध्ये डिलीट तो इन्स्टन्स कोणी डिलीट करू नको. कुणीही दुसरा पर्सन त्या इन्स्टन्सला डिलीट नको करायला. त्यासाठी आपण काय करतोय? प्रोटेक्शन लावतोय. EC2 मध्ये बघितलं का ऑप्शन आहे? तिथे ऑप्शन. इथे सुद्धा डिलीट प्रोटेक्शनचा ऑप्शन अवेलेबल आहे. आपली अशी रिक्वायरमेंट असेल की हा टेस्ट DB कुणीही दुसरा पर्सन डिलीट नको करायला तर आपण याला प्रोटेक्शन लावू शकतो. ते कसं करणार? ऍक्शन्स मध्ये जाणार. अपडेट सेटिंग्स मध्ये जाऊन त्याला प्रोटेक्शन अप्लाय करणार. टर्न ऑन डिलीशन प्रोटेक्शन दिसतंय इथे. म्हणजेच हा दुसरा कोणी व्यक्ती जेव्हा आपण डिलीट करायला जाणार त्याला वॉर्निंग जाईल. अंडरस्टूड? ओके. देन रिमूव्ह टॅग्स. टॅग्स रिमूव्ह करायचे असेल तर टॅग्स रिमूव्ह करा. ऍड टॅग्स करायचे असेल तर ऍड. एक्सप्लोर आयटम आणि अपडेट सेटिंग्स. अपडेट काय काय करता येतं आपण आताच बघितलंय. ठीक आहे. नेक्स्ट आणखी काय इन्फॉर्मेशन आहे? फेवरेट करायचं आहे का? स्टार करा. म्हणजेच हा आपल्या डॅशबोर्ड मध्ये विजिबल होईल. देन त्यानंतर रीड कॅपॅसिटी मोड, राईट कॅपॅसिटी मोड हे दिलेलं दिसतंय ऑन डिमांड मध्ये.
आपण एक्सप्लेन करणार आहोत, आपण याला डिस्कस करणार आहोत. सो डोंट वरी. टोटल साईज किती आहे सध्या काहीच नाही, आणि टेबल क्लास किती आहे, काय आहे, स्टँडर्ड. एक सिंपलचा टेबल क्रिएट झालाय. ओके, इन डिटेल मध्ये जाऊच, पण आता यामध्ये डेटा कसा टाकायचा ते अधिक बघून घेऊ. हा टेबल ओपन करणार. टेबल ओपन झाल्यानंतर हे पूर्ण इन डिटेल इन्फॉर्मेशन इथे दिसतीये, जे की आपण डिस्कस करणार आहोत. नो वरीज. तर इथे आता फक्त आपल्याला करायचं काय, एक्सप्लोर टेबल आयटम्स. काय करायचं आहे, एक्सप्लोर टेबल आयटम्स. या टेबल मध्ये काही डेटा आहे का, एक्सप्लोर करा. अदरवाइज इकडे पण एक टॅब बटन दिसतीये, कोणती, एक्सप्लोर आयटम, लेफ्ट हँड साइडला आहे. ओके, सो इथून करा किंवा इथून करा, सेम जाणार. ऍक्शन्स मध्ये सेम थिंग्स. इथे पण दिसेल तुम्हाला क्रिएट इंडेक्स, आयटम्स, डिलीट टेबल, आणि बाकी सिक्युरिटी रिलेटेड गोष्टी ज्या आपण बघणार. क्रिएट रिप्लिका आहे. बॅकअप बद्दल पण अवेलेबिलिटी आहे इथे, आणि आणखी एक्सपोर्ट टू इम्पोर्ट डायरेक्ट इथून ऑप्शन्स मिळतात ऍक्शन्स मधून. क्लिअर. ओके, बट आता आपल्याला डेटा कसा ऍड करायचा ते बघायचं आहे. तर एक्सप्लोर आयटम, और हे बघा इथे आलं डायरेक्ट. आपण केलं का तिथे, नाही, आपण इकडची बटन दाबली पण तो गेला कुठे, या साईडला गेला. ओके, तर आता इथे बघा स्कॅन ऑर क्वेरी आयटम्स, स्कॅन ऑर क्वेरी आयटम्स असं दिलेलं आहे. आणि खाली दिले तुम्हाला हा जो पोर्शन आहे, हा पोर्शन म्हणजेच तुमचा सर्च करण्यासाठी. लाखोचा डेटा असेल, हजारोचा डेटा असेल, तर त्यातला काही जर आपल्याला सर्च करायचं असेल तर हे पोर्शन यूज करणार. काय, सर्च अँड स्कॅन ऑर क्वेरी आयटम. समजलं. हजारोचा डेटा असू शकतो तुमच्याकडे, लाखोचा डेटा असू शकतो, पण त्यातून जर स्पेसिफिक सर्चिंग करायची असेल तर आपल्याला हा पोर्शन यूज करायचा आहे. ठीक आहे, बट आता सध्या या टेबलमध्ये काही आयटम नाहीये, तर सिंपल इथे बघा खाली ऍक्शन्स, जोपर्यंत डेटा ऍड नाही होणार तोपर्यंत काही नाहीये. तर क्रिएट आयटम. आता आयटम मध्ये सर्वात आधी तो काय मागतो आपल्याला, प्रायमरी की मागतोय. प्रायमरी की मध्ये आपण काय सर्च डिफाइन केलंय, युजर की. तर सिंपल इथे आपण देणार युजर की 1, युजर आयडी, आणि की इथे दिसेल तुम्हाला ऍड न्यू ऍट्रिब्यूट्स. आता डेटा टाका तुम्ही त्या युजर रिलेटेड कुठनं. तर स्ट्रिंग टाकायचं आहे, नंबर्स, बुलियन, बायनरी, नल. नल व्हॅल्यू मीन्स कुठलीच व्हॅल्यू टाकायची नाहीये, त्याला ब्लँक सोडायचं आहे. स्ट्रिंग सेट म्हणजेच मल्टिपल स्ट्रिंग्स तुम्ही टाकू शकता. नंबर सेट, मल्टिपल्स नंबर टाकू शकता. बायनरी सेट, बायनरी टाकू शकता. लिस्ट आणि मॅप्स. मॅप म्हणजे कसं असणार, एक ऍड्रेस असेल, ऍड्रेसच्या आतमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात, ऍड्रेस मध्ये लोकेशन येते, पिनकोड येतो, सिटीचं नाव येतं, है ना, लोकॅलिटी. तर ऍड्रेस आणि ऍड्रेसच्या आतमध्ये तो पूर्ण डेटा आहे, तर याला म्हटलं जाते मॅप. आणि असे जर मल्टिपल ऍड्रेस द्यायचे असेल तर मॅप ऑफ लिस्ट. काय असणार तो, मल्टिपल असेल ऍड्रेसेस, ऍड्रेस देन त्याच्यात काय दिलेलं आहे आपण इन्फॉर्मेशन, तो एक झाला मॅप. क्लिअर आहे, तो मॅप होईल. आणि देन त्यानंतर जर असेच मल्टिपल ऍड्रेसेस जर तुम्ही ऍड करताय तर ते काय असणार, लिस्ट. क्लिअर आहे. ओके, तर इथे आपण सिंपल एक स्ट्रिंग ऍड करू, नेम, माझंच नाव टाकतोय. ठीक आहे, अगेन एक ऍट्रिब्यूट ऍड करणार, नंबर्स, एज समथिंग. ठीक आहे, लिहू इथे 30. ओके, तर हे दोन आपण इथे ऍट्रिब्यूट एक्स्ट्रा ऍड केलेले आहेत. आणखी तुम्ही टाकू शकता नंबर्स मध्ये, आणखी इथे टाका क्लास 10. ठीक आहे, अशा पद्धतीने सिंपल. आणि क्रिएट आयटम, काय करणार, क्रिएट आयटम. तर आता तुम्हाला दिसेल एक आयटम क्रिएट झालेला दिसतोय, त्याची एज किती आहे, 30 आहे, क्लास आहे 10, नेम आहे सूरज, समथिंग लाईक दिस. आता मल्टिपल आयटम्स तुम्ही ऍड करा प्रत्येक वेळेस. आता इथे तुम्हाला युजर की काय दिली आपण तिकडे पहिल्याला 1. आता इथे परत जर 1 देतोय आणि न्यू ऍट्रिब्यूट स्ट्रिंग नेम विजय, समथिंग लाईक. ओके,
नेम, आणखी काय दिलं होतं आपण, एज 25 समथिंग. ओके, देन मी याला क्रिएट करायची कोशिश करतो. तर हा काय बोलतोय, तुम्ही सेम युजर आयडी सोबत दुसरी इन्फॉर्मेशन टाकू शकत नाही. असं कन्सिडर करा, आपला क्लास आहे आणि त्या क्लासमध्ये पहिल्या नंबरवर जो बसलाय तो पहिल्याच नंबरवर बसलाय, आणखी कोणी त्याला रिप्लेस करू शकणार का, नाही. रिप्लेस करू शकेल का, नाही. तर त्याला जर आयडी द्यायची असेल तर कोणती द्यायला लागेल, 2 द्यावी लागेल. एकदम सिंपल आहे, काही कठीण वाटलं का, नाही. आता आपण आपल्या फक्त एका सिंगल क्लासची गोष्ट करतो. सो क्रिएट आयटम, सी सेकंड आयटम पण आता इथे क्रिएट झालाय. बट आता यामध्ये आपण याला क्लास आपण डिफाइन केला होता का, नाही. ऍट्रिब्यूट ऍडच केलेलं नाहीये, तर इथे काही व्हॅल्यू येणार का, नाही. तर बघा हा रॅन्डम डेटा आपण टाकतो. कळलं, तर या पद्धतीने आहे. आणि जर तुम्हाला सर्च करायचं असेल, आता वरती बघा स्कॅन अँड क्वेरी आयटम दिसत आहे. तुम्हाला स्कॅन वर जायचं आहे, स्कॅन मध्ये तुम्हाला टेबल तुमचा सिलेक्ट करायचा आहे आणि इथे ऑल ऍट्रिब्यूट. ओके, आणि तुमचं फिल्टर तुम्हाला स्कॅन करायचं असेल तर स्कॅन रन करा, पूर्ण आयटम्स तुम्हाला मिळतील, काहीही फिल्टर लावलेलं नाही तर. बट इथे फिल्टर वाला ऑप्शन दिसतोय आणि इथे तुम्हाला काय द्यायचं आहे, युजर आयडी द्यायचा आहे. आता एकच ऍट्रिब्यूट यूज केला, युजर आयडी ने आपल्याला सर्च करायचं आहे. सिंपल. जेव्हा तुम्ही स्कॅन करताय तर सर्चिंग कशाने येत आहे, आता फक्त युजर आयडी ने, फक्त आणि फक्त सर्चिंग कशाने येते, युजर आयडी ने. दुसरा काही आपण बघू शकतोय का, नाही बघू शकतो. तर इथे मग आता नंतर येतं सेकंडरी इंडेक्स किंवा सॉर्टिंग की. ठीक आहे, आणि अशी जर आपली रिक्वायरमेंट असेल की युजर आयडी ठीक आहे 1 असला पाहिजे, पण त्याचा क्लास 10 असला पाहिजे, असं काही दिलेलं आहे का इथे, नाही दिलेलं आहे. किंवा त्याची एज 25 असली पाहिजे, असं काही आहे का, सेपरेट नाहीये. तर इथे फक्त आपल्याला एक आयडी दिलेली आहे आणि स्ट्रिंग मध्ये नाहीये, तो नंबर मध्ये आहे. व्हॅल्यू काय आहे ते आपल्याला इथे मेन्शन करावी लागेल, 1 or 2 or एनिथिंग. ठीक आहे, आणि देन रन करा. तुम्हाला इथे सर्च मध्ये काय दिसेल, सिंगल 1 युजर आयडी ज्याची आहे तो त्याची इन्फॉर्मेशन इथे दिसेल. कळलं, सर्चिंग करणं कसं करायचं ते समजलं. तर स्कॅन मध्ये होतं काय, डेटा कितीही असू दे तुमच्या फाईलमध्ये, तुमच्या टेबलमध्ये, तो 1 by 1 एक नंबर पासून पूर्ण लास्ट पर्यंत तो चेक करत जाणार की हा डेटा आपल्याकडे अवेलेबल आहे. कळलं, ओके. स्कॅन समजलं, स्कॅन समजलं. आता क्वेरी बघू. रिमूव्ह करून टाका. क्वेरी मध्ये आपल्याला एक्स्ट्रा फिल्टर लावायची गरजच पडत नाही, तो डायरेक्ट सांगतोय आपल्याकडे फक्त युजर आयडी आहे, पार्टिशन की, त्याच्याने तुम्ही सर्च करा डायरेक्ट. एक्स्ट्रा फिल्टर लावायची गरज पडतं का, नाही. तो डायरेक्ट पार्टिशन की वर अप्लाय करतो. म्हणजेच या तो काय करणार, तो क्लासमध्ये डायरेक्ट येणार आणि पहिला नंबर कोण आहे ते सांगणार. ठीक आहे, पार्टिशन की पहिला नंबर कोण आहे ते तेवढं सांग. सॉरी, युजर आयडी. मला फक्त युजर आयडी दे, मी सर्च करून देतो पटकन. 1 2 3 4 कितीही नंबर इथे टाका तुम्ही. इथे जर तुम्ही 2 नंबर टाकला तर तो डायरेक्ट जम्प करणार कुठे, 2 नंबरवर. 1 by 1 सर्च करत येईल का, नाही. तर स्कॅन आणि क्वेरी मध्ये थोडा डिफरन्स आहे. स्कॅन काय करतो, 1 by 1 सगळ्यांना चेक करत जाणार आणि क्वेरी काय करणार, डायरेक्ट स्कॅन करणार. त्याला 2 नंबर दिला, तो 2 नंबरवर डायरेक्ट जम्प करणार. क्लिअर. आता बघा आपल्याकडे डेटा बघ 1-2 आपण डेटा ऍड करतोय, बट जेव्हा हा तुमच्याकडे मल्टिपल डेटा असेल, थाउजंड्स मध्ये लॅक्स मध्ये डेटा असेल, तेव्हा काय होईल, तेव्हा तुम्हाला याची स्पीड समजेल. आता समजणार नाही, कारण हा सिंपलचा आपण काय करतोय 2-3 डेटामध्ये खेळतोय. कळला. जेव्हा खूप सारा डेटा असेल तेव्हा तुम्हाला स्पीड खरंच जाणवणार की स्कॅन मध्ये काय करतो, तो थोडासा लेट रिप्लाय देणार, बट जर क्वेरी करताय तर क्वेरी मध्ये तो फास्ट रिप्लाय देणार. क्लिअर, दोन्ही समजलं, ओके. आणि याला रन करा, हा डायरेक्ट जम्प करेल आणि 2 नंबरचा डेटा आपल्याला प्रोव्हाइड करेल. क्लिअर झालं हे, ओके.
ऍट्रिब्यूट आयडी आपण वेगळ्या वेगळ्या ह्याला वेगळं पण देऊ शकतो ना. कुणाला ऍट्रिब्यूट जे आहे आता पाहिजे आपण कसं युजर वरला असं तर जर युजर वरती असं त्याला वेगळे आपण ऍट्रिब्यूट पण देऊ शकतो. कुठे म्हणतोय इथे? हा खाली टेबलला. आता आपल्याला हे काढून टाकावं लागेल, स्कॅन करावं लागेल, स्कॅन करावं लागेल आणि पूर्ण डेटा इथे मिळेल. हा काय म्हणतोय आता? आता आपण समजा वनला युजर आयडी देत असं ऍट्रिब्यूट. हा युजर आयडी 1 आहे आणि याची इन्फॉर्मेशन आहे. हा तर असंच आपण ते युजर टूला द्यायला वेगळं असं म्हणजे नाव आणि आयडेंटिफाय देऊ शकतो. ठीक आहे. हा युजर आयडी कसं द्यावं लागेल त्याला? आताच्या कंडिशन मध्ये जे आपण बघतोय नॉर्मल बघतोय, फक्त तिथे आपल्याला एक्सप्लोरेशन कशाने करता येईल? युजर आयडी थ्रू करता येईल. सर्चिंग कशाने करता येईल? फक्त युजर आयडी ने करता येईल. बाकी एक्स्ट्रा काही आपण देणार नाही. समजलं? फक्त इंडेक्स नंबर राहील, तो इंडेक्स नंबर 1 2 3 4 5 जे काही आपण देणार, नाव असेल तर नाव देणार, तो डायरेक्ट सर्च कशाने करेल? नाव. जे पण प्रायमरी की आपण इथे सेट केलेली आहे, प्रायमरी कीनेच आपलं सर्चिंग होईल. बट आता तुमचा असा कंडिशन असेल की बाबा मला प्रायमरी की तर आहे बट त्याची एज 25 असली पाहिजे, असं काही लावतोय का आपण? आता लावलंय का? नाही. तर ही झाली एज म्हणजेच एक्स्ट्रा सर्चिंग, एक्स्ट्रा ॲट्रिब्यूट फॉर सर्चिंग. समजलं काय म्हणतोय मी? एज हा टर्म कशासाठी झाला? एक्स्ट्रा एक ॲट्रिब्यूट आपण प्रोव्हाइड करतोय फॉर सर्च मोड. म्हणजे कंडिशन लागणार युजर आयडी 2 असली पाहिजे आणि त्याचे एज काय असलं पाहिजे? 25 समथिंग. क्लिअर आहे? आतापर्यंत तर युजर आयडीनेच करतोय, बट एक एक्स्ट्रा लावणार आपण एज. आता ते कसं करणार? तर इथे तुम्हाला एक न्यू टेबल क्रिएट करून सांगतोय मी. क्रिएट टेबल टेस्ट सॉर्ट की. ओके, टेस्ट सॉर्ट की. आता इथे बघा पार्टिशन की ठीक आहे, युजर आयडी आपण देतोय पहिली, बट इथे जे सॉर्ट की आहे हे एक्स्ट्रा सर्चिंग साठी तुम्हाला यूज करता येईल. जी एक्स्ट्रा कंडिशन तुम्ही लावणार आहात ती एक्स्ट्रा कंडिशन आपल्याला सॉर्ट कीने देता येईल. आता इथे तुम्ही कन्सिडर करा क्लास करा, एज करा, व्हॉट एव्हर यू वॉन्ट. क्लासने सर्च करू शकता, एजने सर्च करू शकता. सेकंड ॲट्रिब्यूट राहणार तो सर्चिंग साठी. क्लिअर झालं? ओके. युजर आयडी नंबर मध्ये आहे हे चेक करून घ्या. क्लास आपला नंबर मध्ये राहणार, तो पण एक चेक करून घ्या. ठीक आहे. डिफॉल्ट सेटिंग मध्येच जातोय, बाकी नंतर न बघू आपण. नो वरीज. झालंय क्रिएट. काही सेकंड वाट पाहावी लागेल आणि तो बघा. आता इथे बघा सॉर्ट की काय दिलेली आहे? सेकंड सॉर्टचा अर्थ काय होतो? सिंपल सॉर्टिंग करणे. तर हे एक्स्ट्रा बेनिफिट मिळतं आपल्याला सॉर्ट करण्यासाठी की आपण दुसरी की पण यूज करतोय क्लास नावाची, जे आपल्याला आयडेंटिफिकेशन किंवा त्या डेटा, हजारो डेटा मधून युजर आयडी हा असला पाहिजे आणि त्याचा क्लास. करेक्ट? कळलं? आता ठीक आहे, आपल्याकडे 4-5 डेटा आहे म्हणून आपल्याला थोडासा काही तेवढं इम्पॅक्टफुल असं दिसणार नाही, बट लाखो हजारोचा डेटा असेल त्यातून प्रत्येकाचा क्लास होऊ शकतो. भरपूर जणांची युजर आयडी सेम असेल. आता हे कसं होईल? या एन्व्हायरमेंट मध्ये आल्यानंतर, या बिल्डिंग मध्ये आल्यानंतर आपला क्लास 1 आहे. आपला क्लास मध्ये स्टार्ट होतो 1 पासून, युजर आयडी 1 पासून, पण दुसरा पण क्लास आहे ना साईडला. दुसऱ्या क्लास मध्ये पण 1 पासून सुरुवात होईल. इथे पण सूरज आहे, होऊ शकते त्या दुसऱ्या क्लास मध्ये पण सूरज नावाचा व्यक्ती असेल, ज्याचा आयडी 1 असेल. करेक्ट? तर हे जे सर्चिंग आहे या पद्धतीने. आता इथे सेकंड की आपण कशासाठी लावली आहे? तर त्यासाठीच लावली आहे की युजर आयडी जरी सेम असला पण मला आता क्लास काय पाहिजे? हा क्लास 10th क्लास असेल हा, ठीक आहे. समोरचा क्लास जो आहे दुसरा तो 11th असेल. मग येणारा व्यक्ती, सॉर्टिंग करणारा व्यक्ती, तो डायरेक्ट आपल्या क्लासमध्ये येईल ना, कारण आपण तिथे सॉर्ट की काय टाकली आहे? क्लास 10 असला पाहिजे. तर तो त्या रूम मध्ये जाणार का दुसऱ्या? नाही जाणार. तो डायरेक्ट आपल्याकडे येणार आणि इथे युजर आयडी 1 नंबरचा सिलेक्शन करणार. समजला? इझी कन्सेप्ट आहे. व्हेरी गुड. सो सॉर्ट कीला आपण टेस्ट करू. एक्सप्लोर आयटम मध्ये सॉर्ट की वाला टेबलला सिलेक्ट करायचं. यामध्ये काही डेटा टाकायचा आहे. क्रिएट आयटम्स.
युजर आय डी आणि आता दोन आय डी द्यावे लागतात बघा, राईट. सो युजर इथे आपला 1 राहू शकतो, इथे आपला क्लास 10 राहणार. आता इथे आपली सेपरेट इन्फॉर्मेशन टाका, स्ट्रिंग नेम. कन्फ्युज नाही व्हायचं, हा दुसरा टेबल यूज करतोय, नाहीतर म्हणणार तुम्ही तो सर टेबल तिकडे पण तुम्ही तेच नाव दिलंय, इकडे पण तेच नाव दिलंय. नाही, हा टेबलच दुसरा क्रिएट केलाय आपण जस्ट फॉर टेस्टिंग. नेम इथे पण मी सेम नाव देतोय, काय प्रॉब्लेम नाही होणार. ठीक आहे. ऍड स्ट्रिंग इथे आता अगेन एक सिटी नाव वगैरे देतोय आपण, पुणे समथिंग. ओके. सो क्रिएट दिस आयटम, ऍड वन मोर आयटम. याचं काय राहणार, युजर आय डी 1 राहणार आणि याचा क्लास काय राहिला 11 राहणार समथिंग. ठीक आहे. आता हा आपल्याला एरर देणार का ते चेक करू. स्ट्रिंग नेम, परत सूरज कशाला टाकणार, सूरज कशाला, विजय. तर ही आयडी सेम झाली आहे ना, क्लास टाकलाय ना आपण सेपरेट, क्लास टाकलाय ना सेपरेट. हा नेम सेम असू शकतं. ठीक आहे. गुड 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 व्हेरी गुड. तुम्हाला कन्सेप्ट समजलेला आहे. परफेक्ट. अगेन काय टाकलंय आपण, सिटी. याला पण पुणे टाकू शकतो किंवा मुंबई टाका. ठीक आहे. ठीक आहे ना. सर्च करायचं आपल्याला, झालं 2 डेटा आयडी. आता बघा इथे युजर आयडी एक घेतली त्यांनी डुप्लिकेट, कारण दुसरी जी सॉर्ट की आहे ती डिफरंट आहे. बट सेम नाही करू शकता का, सेम नाही करू शकणार नाही. दोन्ही डिफरंट पाहिजे, दोनपैकी एक तरी डिफरंट पाहिजे आता इथे, तेव्हाच डेटा ऍड होईल, अदरवाइज होणार नाही. व्हेरी गुड. यू गॉट द कन्सेप्ट. काय झालं, व्हेरी गुड. आता बघा कन्सेप्ट समजला. एक पुणे मधला व्यक्ती आहे सूरज आणि एक दुसरा आहे मुंबई मधला व्यक्ती आहे, फक्त त्यांचे क्लासेस वेगळे आहे आणि युजर आयडी सेम असणार. आपण जो नॉर्मल एक्झाम्पल घेतला आपल्या क्लासेसचा तो तुम्हाला कळत आहे. व्हेरी गुड. तर इथे आता सॉर्ट करायचं असेल, स्कॅन केलं, रन केलं तर हा काय करेल, पूर्ण डेटा देईल. बट आता क्वेरी मध्ये जाऊन आपल्याला काय देतोय, हा युजर आयडी प्लस काय देतोय, क्लास. प्लस काय देतोय, क्लास. तो डायरेक्ट येणार क्लास मध्ये जाणार. तर आपण इथे करू, युजर आयडी 1 असली पाहिजे आणि क्लास काय असला पाहिजे 10. आणि इथे पण ऑप्शन आहे ना भरपूर सारे व्हॅल्यूज. इक्वल टू असला पाहिजे का, इक्वल टू लेस देन असला पाहिजे का, लेस देन और इक्वल टू पूर्ण मॅथमॅटिकल इक्वेशन्स तुम्ही लावू शकता. यामध्ये काही प्रॉब्लेम, हे इक्वेशन मध्ये आता 11वी 12वी मध्ये जाऊ आपण, तर हे आपल्याला समजून जातं. ठीक आहे. 10वी मध्ये जाऊ ना आपण. हा ठीक आहे. तर रन करा. तो डायरेक्टली आपल्याला 10th मधला असलेला सूरजचा इन्फॉर्मेशन देऊन देईल. तो आता सर्च कुठे कशाने करतोय, क्लास. प्रायमरी की तर घेतोय तो, काही इश्यू नाहीये. बट मेन टर्म आधी इथे कसली राहणार, सॉर्ट की, सेकंड सॉर्ट की. अंडरस्टूड. ठीक आहे. व्हेरी गुड. एवढा पोर्शन तुम्हाला समजला. आता हे तर झालं नॉर्मल टर्म्स. नेक्स्ट अगेन जेव्हा आपण आता इन डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन देऊ, बेसिक समजलं सर्वांना. आता इन डिटेल मध्ये जाऊ. इन डिटेल मध्ये जाण्यासाठी काय होईल, ऑनलाईन मध्ये आवाज येतोय सर्वांना, हो सर. ओके कूल. काय कशाचं, हा अरे कुठल्या पण याच्यात टाक तू. तो AWS याचा बॅकअप 2 वेगळ्या ठिकाणी ठेवणार. आपण आपला रिप्लिका किती कोणत्याही रिजन मध्ये टाका, तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. कुठल्याही रिजन मध्ये टाका, एकच रिप्लिका तशी एकच क्रिएट होणार. बट पूर्ण रिजन्स मध्ये टाकायचं असेल तर पूर्ण रिजन्स मध्ये रिप्लिका इन्स्टॉल करा, काही प्रॉब्लेम नाहीये.
फक्त रिप्लिका क्रिएट करताना तुम्हाला ते रिजन सिलेक्ट करावं लागेल. सांगतो तुम्हाला, ते पण आहे, डोंट वरी, आपण समोर बघू. ओके, आता काय करणार आहोत आपण, इन डिटेल मध्ये बघणार. इन डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन काय असते. क्रिएट टेबल, इथे टेबलचं नाव डिटेल्ड इन्फो असं काहीतरी सिंपल नाव, काही द्या तुम्ही, काही प्रॉब्लेम नाहीये. पार्टिशन युजर की देतोय, सॉर्ट की द्यायची आहे का, द्यायची आहे द्या, नाहीतर नका देऊ, इट्स ऑन यू. बट सॉर्टिंग करायची असेल तर तुम्ही आता इथे सेपरेट कशाने करणार, तुम्ही एजनी करणार, और सिंपल क्लासने करा, नाही दिले तरी चालेल. आपल्याला डिटेल बघायची आहे. इथे खाली काय 2 ऑप्शन दिसते टेबलमध्ये, एक डिफॉल्ट सेटिंग आणि दुसरा कस्टमाइज सेटिंग. आपण डिफॉल्ट सेटिंग थ्रू जातोय आणि इथे म्हटलंय की आपण एक लोकल सेकंडरी इंडेक्स पण असते, करेक्ट ना. तर हे लोकल सेकंडरी इंडेक्स काय आहे, आता आपण बघितलंय एक टर्म, कोणता, क्लास, सॉर्ट की क्लासने सॉर्ट करतोय. अगेन कधी कंडिशन लावायची असली तर, एखादी कंडिशन लावायची असली तर होऊ शकते. क्लास पण एक आहे, आयडी पण एक आहे, बट त्यांची एज डिफरंट पाहिजे. त्या टायमाला काय करणार, अजून एक सॉर्ट की लावावी लागेल. मग आता असं काही पॉसिबल आहे का, इथे पॉसिबल आहे का, नाही आहे. तर तेव्हा आपल्याला इथे यूज करावं लागेल लोकल सेकंडरी इंडेक्स. म्हणजेच त्या एका टेबलवर अगेन एक इंडेक्स अप्लाय होणार, ज्यामध्ये आपला एज वाला सॉर्ट राहणार. समजलं, क्या बात आहे, खूप लवकर समजत आहे तुम्हाला. ओके, सो आता हे सगळं इनेबल करायचं असेल तर कुठे करावं लागेल, कस्टमाइज मध्ये अजून जास्त काय म्हणतात त्याला, डिटेल्ड इन्फॉर्मेशन आहे. मी याला डुप्लिकेट मध्ये ओपन करतोय, आपण बघू. नंबर्स तुम्हाला काढून आणायचे, ठीक आहे. बघा इकडे बघा काय म्हणतोय मी, टेबल्स वर आलोय, टेबल्स दिसत आहेत 2. ओके, इथे दिसेल तुम्हाला इंडेक्सेस. सेपरेट इंडेक्स आपण क्रिएट केलाय का, नाही, आता क्रिएट करणार. ओके, रिप्लिकेशन, आणि इथे दिसेल तुम्हाला दिस थिंग्स, रीड कॅपॅसिटी मोड, राईट कॅपॅसिटी मोड, टोटल साईज आणि टेबल क्लास. ठीक आहे, तर एक काम करू, हे नेक्स्ट याच्यात बघू. ओके, नेक्स्ट याच्यात बघू.